त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, जे त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात आणि ज्यांना त्यांच्या कामामधून तुमच्यासोबत बोलण्यासाठी वेळ नसतो. म्हणजे आजकाल कसं झालं आहे, खरं सांगायचं तर तुम्हाला बऱ्याचदा मैत्रिणीच म्हणा किंवा ज्या हाऊसवाईफ्स आहेत किंवा जे जॉब जरी करत असले तरी बऱ्याचदा अगदी 2 मिनटं किंवा 5 मिनटंही तुमच्यासोबत बोलू शकत नाहीत. असाही वेळ ज्यांच्याकडं नसतो. म्हणजे बऱ्यापैकी रिअल एक्सपिरियन्स सांगायचा म्हटला तर बऱ्यापैकी आपण जर सपोज कोणाला मैत्रिणीला वगैरे कॉल केला आणि कॉल केल्यानंतर ती एक म्हणजे बोलत बसली आहे किंवा एक टॉपिक वाढवते आहे किंवा काय, तर आपण आपलं निवांत बोलत असतो त्याच्या सोबत, म्हणजे पूर्ण इमोशन्स वगैरे अगदी मनापासून बोलत असतो आणि ती एक टॉपिक वाढवत जाते आणि त्यानंतर तीच आपल्याला रिटर्न उत्तर देते की अगं तुझ्याशी बोलता बोलता माझी भांडी घासून झाली, तुझ्याशी बोलता बोलता माझ्या चपात्या लाटून झाल्या किंवा तुझ्याशी बोलता बोलता माझा स्वयंपाक करून झाला. तर इतकंच जर तुमचं महत्त्व तिच्या लाईफमध्ये असेल किंवा अजून कोणी का असेल ना, इतकंच जर तुमची व्हॅल्यू ती तुमची करत असेल तर तुम्ही पण त्या व्यक्तीला तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. डोंट गिव्ह इम्पॉर्टन्स दॅट मच इम्पॉर्टन्स इन युअर लाईफ. समोरच्याला तितकं महत्त्व देऊ नका जर तो तुम्हाला फक्त टाईमपास म्हणून किंवा एखादं काम आपल्याला उरकायचं आहे किंवा काही कपाट आवरायला काढतात तेव्हा तुम्हाला फोन करतात. हे असं बरंच सध्या चालू झालेलं आहे. किंवा टॉपिक्स वाढवत राहतील किंवा म्हणतील हां बोल माझं काम चाललं आहे, माझं काम होतं आहे, तुझ्याशी बोलल्यावरती मला छान वाटतं वगैरे. हे अशी माणसं तुमच्या आयुष्यातली ओळखायला शिका. कारण का त्यांना तुमच्या भावनेशी किंवा तुमच्याशी काही एक घेणं देणं नसतं. त्यांना ते फक्त तुम्हाला एक टाईमपास समजत असतात आणि तुम्ही तुमचे इमोशन्स किंवा तुमच्या फिलिंग्स, तर असे रिलेटिव्ज, असे फ्रेंड्स किंवा अशा मैत्रिणी जर तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांच्यापासून वेळीच सावध राहा आणि त्यांना किती महत्त्व द्यायचं आहे आयुष्यामध्ये तुमच्या, आणि त्यांना कुठपर्यंत तुमच्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे हे तुम्हीच ठरवा. कारण आपलं लाईफ हे आपलं आहे आणि डोंट बी अवेलेबल फॉर दिस काइंड ऑफ पर्सन इन युअर लाईफ ऑर दिस काइंड ऑफ पीपल इन युअर लाईफ. इफ दे डोंट हॅव that much time to talk with you, you don't available for them. Just ignore and give your time, or give importance, or give your time to improve yourself, and also make a bond with real hearted person, relative or friends. बघा पटतंय का, आणि पटल्यास नक्की कमेंट करून सांगा.